हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके. तर मित्रांनो, आज आपल्याला बघायचे आहे पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे प्रश्न. तर मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती जाहीर झालेली आहे. त्यानंतर फॉर्म भरणेसुद्धा आता चालू आहे. तर मित्रांनो, आपल्या परीक्षा जवळजवळ 3 ते 4 महिन्यावर येऊन थांबलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, दररोज 30 प्रश्नांचा सराव करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या दिवसाच्या टायमिंगमधलं फक्त 10 ते 15 मिनटं आपल्या यूट्यूब चॅनेलला द्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण दररोज व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर मित्रांनो, या प्रश्नांची जी PDF आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करणार आहोत. तर टेलिग्रामची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, चला आजचा पहिला प्रश्न बघू आपण. तर मित्रांनो बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय, हरित क्रांतीच्या काळामध्ये डॉट डॉट हे भारताचे अन्नमंत्री होते. तर मित्रांनो, ऑप्शन बघा, अरुण नेहरू, मोरारजी देसाई, सी सुब्रमण्यम आणि जगजीवन राम. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, सी सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. ते हरित क्रांतीच्या काळामध्ये आपल्या भारताचे अन्नमंत्री होते. तर मित्रांनो, खूप IMP प्रश्न आहेत. तर मित्रांनो बघा, जमिनीचा रंग लाल कोणत्या मृदा खनिजामुळे होतो. तर मित्रांनो बघा, सोपोनाईट, बायडेलाईट, त्यानंतर व्हर्मिक्युलाईट आणि हेमेलाईड लोह. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे बघा, हेमेटेलाईड लोह असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते. तर मित्रांनो बघा, पोयटा, चिकणमाती, गाळ आणि वाळू. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, वाळूचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय होतं मित्रांनो, जमीन हलकी आणि नापीक असते. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते. तर मित्रांनो, 80%, 68%, 88% का मित्रांनो 78%. तर मित्रांनो, 78% एवढं प्रमाण असतं वातावरणामध्ये नायट्रोजनचं. तर मित्रांनो, मी जोपर्यंत ऑप्शन वाचते तोपर्यंत तुम्हाला मनातल्या मनामध्ये उत्तर तयार करायचं आहे. तर मित्रांनो बघा, महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला. तर मित्रांनो, दिल्ली, चंपारण्य, कोलकाता का चेन्नई. तर मित्रांनो बघा, चंपारण्य या ठिकाणी महात्मा गांधी यांनी पहिला सत्याग्रह केलेला आहे भारतामध्ये. तर मित्रांनो बघा, नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॉट डॉट या पद्धतीवर अवलंबून होते. तर मित्रांनो बघा, शीख धर्मावरती, जैन धर्मावरती, वैष्णव धर्मावरती, बौद्ध धर्मावरती. तर मित्रांनो बघा, बौद्ध धर्मावरती नालंदा विद्यापीठातील शिक्षण अवलंबून होते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघा, शीख धर्माचे एकूण किती गुरु झालेले आहेत. तर मित्रांनो बघा, 7, 8, 9 का 10. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, 10 आत्तापर्यंत गुरु झालेले आहेत. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता. तर मित्रांनो बघा, दीन ए इलाही, दीन नवाज, दीन ए दवा, दीन ए दवाई. त्यानंतर मित्रांनो, या जे प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, दीन ए इलाही असं सम्राट अकबराने स्थापन केलेलं धर्माचं नाव होतं. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, पहिल्या महायुद्धाची सुरुवात 1912, 1913, 1914 का 1915. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, 1914मध्ये पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, जगातील सर्वात जुने पुस्तक किंवा ग्रंथ हा आहे. तर मित्रांनो बघा, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, बायबल, कुराण, त्रिपिटक का ऋग्वेद. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, ऋग्वेद जगातील सर्वात जुने पुस्तक किंवा ग्रंथ म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झाले. तर मित्रांनो बघा, सारनाथ, काठमांडू, लुंबिनी का कुशीनगर. तर मित्रांनो, कुशीनगर या ठिकाणी गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण. तर मित्रांनो बघा, ऋषभदेव, पार्श्वनाथ, भगवान महावीर, त्यानंतर यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघा, गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव काय. तर बघा, महामाया, यशोधरा, सरस्वती का यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, महामाया असं त्या गौतम बुद्धांच्या आईचं नाव होतं. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघा, वैदिक संस्कृती ही डॉट डॉट संस्कृती होती. ग्रामीण, शहरी, औद्योगिक का प्रगत शहरी. तर मित्रांनो, वैदिक संस्कृती ही ग्रामीण संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, शीख धर्माचे 5वे गुरु कोण. तर मित्रांनो, या ज्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, गुरु अर्जुन देव, गुरु गोविंद सिंह, गुरु तेग बहादूर, गुरु रामदास. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, गुरु अर्जुन देव शीख धर्माचे 5वे गुरु म्हणून ओळखले जातात. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघा, भगवान महावीर यांचा मृत्यू डॉट डॉट या ठिकाणी झाला. तर मित्रांनो बघा, लुंबिनी, गोरखपूर, पावापुरी का उज्जैन. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, पावापुरी या ठिकाणी भगवान महावीर यांचा मृत्यू झालेला आहे. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघा, गुप्त वंशाची स्थापना डॉट डॉट यांनी केली. तर चंद्रगुप्त मौर्य, श्रीगुप्त, त्यानंतर बिंबिसार, त्यानंतर आहे समुद्रगुप्त. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, श्रीगुप्त यांनी गुप्त वंशाची स्थापना केलेली होती. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघा, मोहम्मद गझनी याने भारतावर डॉट डॉट वेळा आक्रमण करून लूटमार केली होती. तर मित्रांनो बघा, 17 वेळा, 18 वेळा, 19 वेळा
का 20 वेळा? तर मित्रांनो तब्बल 17 वेळा मोहम्मद गझनी याने भारतावर आक्रमण केले होते. तर मित्रांनो हे पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, मोहम्मद घोरीसोबत तराईंचे युद्ध या ठिकाणी दिल्लीच्या शासकासोबत झाले. तर मित्रांनो पृथ्वीराज, त्यानंतर मोहम्मद बिन कासिम, रझिया सुलतान का चंगेज खान? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर असणार आहे बघा, पृथ्वीराजसोबत कोणाकोणाचं युद्ध झालं, तर दिल्लीचा शासक पृथ्वीराज आणि मोहम्मद घोरी यांच्यासोबत तराईंचं युद्ध झालं होतं. त्यानंतर मित्रांनो पुढचा पॉईंट बघा, हल्दीघाटीचे युद्ध सम्राट अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाडचा शासक यांच्यात झाले होते. तर मित्रांनो बघा, महाराणा प्रताप, कृष्णदेवराय, हरिहर का यापैकी नाही? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, महाराणा प्रताप याच्यासोबत कोण लढला, तर सम्राट अकबराचा सेनापती मानसिंह असं त्यांचं नाव होतं. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, अजातशत्रूचे दुसरे नाव काय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, माणिक, कुनिक, तुनिक का चमन? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, कुनिक असं अजातशत्रूला सुद्धा म्हटलं जातं. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघा, शीख धर्माचे 10वे गुरु कोण? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, गुरु गोविंद सिंह, गुरु अर्जुन देव, गुरु अंगद देव, गुरु हरगोविंद? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, गुरु गोविंद सिंह असं त्यांचं नाव आहे, जे शीख धर्माचे 10वे गुरु आहेत. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, गौतम बुद्ध यांचा विवाह यांच्याशी झाला होता, म्हणजे त्यांच्या बायकोचं नाव विचारलं आहे. तर मित्रांनो त्यांच्या बायकोचं नाव काय आहे बघा, यशोधरा, गंगा, गंगोत्री का यापैकी नाही? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, यशोधरा असं गौतम बुद्धांच्या बायकोचं नाव होतं. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार कोण? तर मित्रांनो बघा, पार्श्वनाथ, ऋषभदेव, वर्धमान महावीर आणि यापैकी नाही? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, वर्धमान महावीर असं त्यांचं नाव आहे, जे जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार होते. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू बघा 1674, 1685, 1680 का 1677? तर मित्रांनो 1680 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. तर मित्रांनो बघा, सिंधू संस्कृतीचा शोध इसवी सन 1922 साली डॉक्टर रखालदास बॅनर्जी यांनी या ठिकाणी लावला. तर मित्रांनो रखालदास म्हटलं तर मित्रांनो मोहनजोदडो असं त्या ठिकाणाचं नाव असणार आहे. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघा, वैदिक काळात गावच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? बघा, ग्रामिणी, ब्राह्मिणी, कामिनी का यापैकी नाही? तर मित्रांनो ग्रामिणी असं म्हटलं जायचं वैदिक काळामध्ये गावच्या प्रमुखाला. तर मित्रांनो पॉईंट बघा, कोणत्या जैन धर्म तीर्थकारास आदिनाम असे ओळखले जाते? तर मित्रांनो बघा, ऋषभदेव, पार्श्वनाथ, गुरु गोविंद सिंह, गुरु रामदास? तर मित्रांनो ऋषभदेव यांना आदिनाम असं सुद्धा ओळखलं जातं. तर मित्रांनो त्यांचं ते उपनाव आहे. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघा, गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय? बघा, शुद्धोधन, राहुल, ऋषभ का यापैकी नाही? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार बघा, शुद्धोधन असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं. कोणाच्या? गौतम बुद्धांच्या. त्यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न बघा, डॉक्टर DR साहनी यांनी शोधलेले हडप्पा हे ठिकाण संस्कृतीतील आहे. तर मित्रांनो वैदिक, सिंधू संस्कृती, जोर्वे संस्कृती तर वैदिक संस्कृती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, सिंधू संस्कृतीतील ते ठिकाण आहे. तर मित्रांनो आजचा प्रश्न तुमच्यासाठीचा. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर बघा, अलमगीर ही उपाधी खालीलपैकी कोणी धारण केली होती? तर मित्रांनो आजचे 30 प्रश्न संपले. परत आपण येतोय उद्याच्या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न घेऊन. तर मित्रांनो अजूनही तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल आणि आपले यूट्यूब चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.